आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। कडवण दिवाणी व फौजदारी न्यायालयात पावसाचे पाणी साचल्याने कामकाजावर परिणाम, सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात तीव्र नाराजी। कडवण येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने वकील, पक्षकार तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। तसेच सार्वजनिक कडवण देवडा रस्त्याचे सर्व पाणी न्यायालयाच्या आवारात येत असल्याने पाणी मोठ्या प्रमाणात तुंबण्याचे प्रमाण वाढत आहे। या समस्येबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार पत्रव्यवहार करूनही आजपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत वकील बांधव व पक्षकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सध्या सुरू असलेल्या पावसामुळे न्यायालयाच्या आवारात तसेच प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे। त्यामुळे न्यायालयात येणाऱ्या नागरिकांना चिखल व पाण्यातून मार्ग काढत न्यायालयात प्रवेश करावा लागत असून अनेकदा घसरून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे। एवढेच नाही तर तिथे भूमिगत वीज तारा देखील टाकण्यात आल्या असल्याने शॉर्ट सर्किट होऊन पाण्यात विद्युत प्रवाह उतरून गंभीर अशी दुर्घटना होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि लहान मुलांसह येणाऱ्या पक्षकारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। वकील संघटनेच्या वतीने या गंभीर समस्येबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा तोंडी पाठपुरावा करण्यात आलाय। तसेच न्यायालयाच्या मार्फत देखील पत्रव्यवहार करण्यात आले, मात्र अद्याप कोणतीही कायमस्वरूपी दुरुस्ती अथवा पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेली नाही। त्यामुळे न्यायालयीन परिसराची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत असून संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। न्यायालय हे नागरिकांना न्याय मिळवून देणारे महत्त्वाचे ठिकाण असून अशा ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असल्याचे मत वकील बांधवांनी व्यक्त केले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक गटार व्यवस्था, जलनिस्सारण आणि परिसराची दुरुस्ती त्वरित करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे। दरम्यान या प्रश्नाकडे जिल्हा प्रशासनानेही गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विभागाला तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत अशी मागणी वकील, पक्षकार आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक चंद्रकांत जोशी।